नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। पुण्यातील ओबीसींच्या पत्रकार परिषदेत ओबीसींनी आक्रमक पवित्रा घेतला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींनी कंबर कसली। ओपनच्या मतदारसंघात ओबीसीचे काय काम असं बोलून मनोज जरांगे दिशाभूल करत आहेत व जातीय तेढ निर्माण करत आहेत। त्याचा समस्त ओबीसी समाज तीव्र निषेध करत असून सरकार तसेच इलेक्शन कमिशनने जरांगेंच्या बेताल वक्तव्यावर आळा घालावा, अन्यथा ओबीसी स्वस्थ बसणार नाही। महायुती व महाविकास आघाडी ओबीसींना मतदानासाठी व ओबीसी नेत्यांना निवडणूक कॅम्पेनिंगसाठी वापरत आहेत, हे अन्यायकारक आहे। मराठा नेते मनोज जरांगे मराठा संघटना यांच्या दबावाला बळी पडून ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व उमेदवारी देण्यास टाळाटाळ करत आहे, हे अत्यंत अन्यायकारक आहे। ओबीसी उमेदवारांना प्रचार करण्यामध्ये अडथळे आणले जात आहेत, तसेच त्यांना गावबंदी केली जात आहे, त्यांच्या विरोधात बॅनरबाजी केली जात आहे। असे प्रकार अत्यंत अन्यायकारक असून संविधानिक लोकशाहीची पायमल्ली करणारे आहेत। यावर राज्य सरकार आणि इलेक्शन कमिशन यांनी योग्य ती कारवाई करून जातीयवादी मनोज जरांगे व त्यांचे सहकारी यांना यापासून रोखलं नाही तर सकल ओबीसी जशास तसं उत्तर देतील। याला संपूर्णपणे राज्य सरकार व प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला। यावेळी ओबीसी रणसंग्रामचे पदाधिकारी ॲडव्होकेट मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, सपना माळी शिवणकर, गौरी पिंगळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। ओबीसी रणसंग्राम, ओबीसी वेलफेअर असोसिएशन, जय भगवान महासंघ, यशवंत सेना, ओबीसी संघर्ष समिती यांच्यासोबत विविध ओबीसी संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळाला। नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश ससाणे, ओबीसी रणसंग्राम आणि सकल ओबीसी समाजाचं मी काम करत असतो। सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष त्यांच्या परीने त्यांचा जो काय अजेंडा असेल, त्यांचा जो काय विकास कामांचा आराखडा असेल तो मांडतोय। पण अशा याच्यामध्ये मनोज जरांगे नावाचं जे एक आरक्षणाचा नेता आहे, तो महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये विष पेरण्याचं त्यांनी परत काम चालू केलेलं आहे। जे ओबीसी उमेदवार उभे असतील, ह्या ओबीसी उमेदवारांना पाडा, त्यांच्याविरुद्ध बॅनरबाजी करा, त्यांच्याविरुद्ध गावबंदी करा, असे प्रकार हा मनोज जरांगे आणि त्याचे काही संघटनेचे नेते किंवा काही साथीदार ते करत आहेत। ओबीसी नेत्यांना फेअरली प्रचार करण्यापासून रोखलं जात आहे, त्यांना गावबंदी केली जात आहे, त्यांच्या प्रचाराच्या ताप्याच्या मागं माणसं येऊन ते अडवलं जात आहे। तसंच आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात पण अशीच बॅनरबाजी चालू आहे। हा मनोज जरांगे उघड पत्रकार परिषद घेऊन म्हणतोय की ओपनच्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं काय काम। आता याचं एवढं अज्ञान आहे की लोकसभेला अशा कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसतं, तिथं ओपनचा मतदारसंघ नसतो किंवा तिथं कुठल्या ओबीसीचा नसतो, जनरल असतो। पण हा कुठंतरी गैरसमज पसरवून की आमची अशी लोकसंख्या आहे आणि जे आमच्या 60% ओबीसी समाजाचं दैवत आहे भुजबळ साहेब, यांना तिकीट देऊ नका, अशा प्रकारचा कुठल्या तरी एखाद्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून सुपारी घेऊन सरकारवर या पक्षांवर दबाव आणायचं काम चालू आहे। आणि हे जे प्रस्थापित पक्ष असतील, हे महायुतीचं सरकार असेल, हे भुजबळ साहेबांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ करत असल्याचं आमच्या लक्षात येतं आहे। एवढे दिवस ओबीसीचा एकही नेता, एकही संघटना अशी आत्ता आम्ही उघड आलो नव्हतो, कारण की समाजकारण आहे, राजकारण आहे। पण हेच जे आता महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहेत, हे जानकरांच्या बाबतीत असतील, प्रीतम मुंडेंच्या बाबतीत असतील, पंकजा मुंडेंच्या बाबतीत असतील, आमच्या प्रकाश अण्णा शेंडगेंच्या बाबतीत असतील, आणि भुजबळ साहेबांना तिकीट देण्यावरनं जो दबाव आणला जातोय आणि एक चित्र निर्माण केलं जातं आहे की भुजबळ साहेबांना तिकीट दिल्यानंतर मराठा समाजाचं मतदान मिळणार नाही। तर आमचं ओबीसींचं सांगणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये 60 ते 65% ओबीसी समाज आहे। तुम्ही जर 60 ते 65% ओबीसी समाजाच्या नेत्याला जर एका मतदारसंघात तिकीट नाही दिलं तर 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा हा टक्क्याची काय ताकद आहे ते आम्ही मग या प्रस्थापित पक्षांना नक्कीच दाखवू। आम्ही प्रत्येक गोष्टीवर
डोळ्यात तेल घालून लक्ष आहे समजतं ओबीसींचं की नक्की आमचे जे बोटावर मोजण्या एवढे नेते आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही या अशा कुठल्या मनोज जरांगे किंवा एखादे 4-5 टाळके येतात, पत्रकार परिषदा घेतात आणि देऊ नका म्हणतात आणि तुम्ही हे टाळाटाळ करता, तर हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि जर अन्याय झाला तर ह्याच लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सभांच्या पुढं आम्ही निदर्शनं करू की आमच्या नेत्याला तुम्ही टाळलं आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही ओबीसी काय करू शकतो. धन्यवाद. मी गौरी पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, पुणे शहर उपाध्यक्ष. गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण पाहिलं की मराठा आणि ओबीसी समाज यामध्ये तेढ निर्माण झाली होती आणि ते एक ठराविक व्यक्तीने केली होती. परंतु प्रत्येकजण आपल्या जातीसाठी, समाजासाठी लढत होता आणि आता एक राजकारणाचं वादळ परत उठलेलं आहे. आता लोकसभेच्या इलेक्शन लागलेले आहेत, त्यामुळे सर्व हे जातीभेद विसरून सर्व नेते आपापल्या कामाला लागलेले आहेत. आपापल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ओबीसींना जागा आहे त्या ठिकाणी आम्हाला मराठा समाजाचे बांधव हे मदत करत आहेत प्रचारासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहून. ज्या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही ओबीसी बांधव सर्व एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी पक्षाच्या आज्ञेप्रमाणे एकनिष्ठ झालेलो आहोत. परंतु कुठेतरी असं जाणवतं की हा जो नासका कांदा आहे हा परत एक विष पेरण्याचं काम करत आहे की ओबीसी नेत्यांचं मराठा समाजाच्या वॉर्डमध्ये काय काम किंवा काय अशा अनेक तो मतभेद परत 2 समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला यातून एक सांगायचं आहे की राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारे जातीवाद करू नये. आणि स्वतः आमचे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जात न पाहता विकास पहा आणि जो खऱ्या अर्थाने विकास करत आहे त्या नेत्याला तुम्ही मतदान करा. मग त्यांनी जर एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तरी देखील आमच्या साहेबांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे. आमच्या ओबीसी नेत्याला तिकीट मिळण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केला जात आहे. परंतु हे करणं चुकीचं आहे. जर आम्ही कोणत्याही राजकारणामध्ये जातीयवाद आणत नाही तर तुम्ही देखील आणू नका की असं मला या व्हिडिओमार्फत सांगायचं. धन्यवाद. नमाळी शिवणकर. आज खरं तर आजचा विषय असा आहे जे की समाजकारण आत्तापर्यंत जे झालं जातींमध्ये जे आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी जे रान पेटवलं होतं त्यामध्ये सामाजिक ध्रुवीकरण तर झालंच आहे. जातीत तर तेढ निर्माण झालाच होता. कालांतरानं ते शांत झालं. पण आत्ताच्या या राजकारणात देखील हे समाजकारण येऊ जर पाहत असेल, हे जातीय तेढ जर येऊ पाहत असेल, हे नक्कीच धोकादायक आहे. याचा मी प्रथमतः मनोज जरांगेचा मी जाहीर निषेध करते. निषेध यासाठी की तो मनोज जरांगे आमच्या जे ओबीसी उमेदवार आहेत त्यांचा अपप्रचार तो करत आहे. आणि दुसरी गोष्ट, बॅनरबाजी करून आमच्या छगन भुजबळ साहेबांचा विरोध करणं, त्यांना उमेदवारी न मिळू देण्यासाठी एक राजकीय दबाव सत्ताधारी पक्षावरती टाकणं, ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे राजकारण चाललेलं आहे. खरं तर हे लोकशाही धोक्यात आणण्याचं काम मनोज जरांगे करत आहे. आणि हे मात्र ही लोकशाही धोक्यात येत असताना देखील इथला सत्ताधारी पक्ष आणि गृह खातं हे उघड्या डोळ्यांनी पाहतं. ही मोठी खंत आहे. त्यामुळे इथल्या सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. इथल्या प्रस्थापित समाजाला जर त्यांच्या दबावाला बळी पडून जर आमच्या ओबीसी कॅन्डिडेटला जर तुम्ही नाकारत असाल, त्यांना उमेदवारी नाकारत असाल, तर हे सर्व आम्ही पाहत आहोत. त्याचा पडसाद मात्र विधानसभेमध्ये आम्ही नक्कीच दाखवून देऊ. आत्ता पाहतोय महाविकास आघाडी असेल किंवा महायुती सरकार असेल, हे सर्व आमच्या ओबीसी उमेदवार कितपत देतात आहे, किती टक्केवारी आम्हाला देत आहेत. कारण 1931च्या जनगणनेनुसार जर 54% जर ओबीसी समाज असेल तर आम्हाला उमेदवारी ही 50% तरी मिळते का? खरं तर हा सर्व मला पक्षाला विचारायचा प्रश्न आहे का फक्त ओबीसींची वोट बँक फक्त हे समाज इथले सॉरी पक्ष वापरणार आहेत का? आमच्या ओबीसींना उमेदवारी देणार नाही आहेत का? जर देत असाल तर प्रत्येक ठिकाणी यांनी विरोध दर्शवतात. प्रत्येक ठिकाणी बॅनर झेंडे दाखवून प्रस्थापित समाज हा जातीवाद करून आमच्या ओबीसींना टार्गेट करू पाहत आहेत. याचे पडसाद नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये हे दिसणारच आहेत. लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मात्र आम्ही ओबीसीचा फॉर्म्युला मात्र आम्ही नक्कीच वापरू, एवढंच मी सांगते. धन्यवाद.